हॅलो फ्रेंड्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत कारागृह विभागमध्ये जी भरती निघालेली आहे तर त्याचे 2021 साठी झालेले गणित आणि बुद्धिमत्तावर कोणकोणते प्रश्न आलेले होते ते बघूयात आपण. याच्या आधी आपण एक व्हिडिओ बघितलेला आहे, तर तो पाहिला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन पहा. हा आपला सेकंड व्हिडिओ आहे. तर बघूयात प्रश्न काय आले होते. जर कोंबडीला बोकड म्हटले, बोकडाला मोर म्हटले, मोराला बेडूक म्हटले, बेडकाला वाघ म्हटले, वाघाला कुत्रा म्हटले, तर भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? आता राष्ट्रीय पक्षी कोणता आहे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मोर हा आपला भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. तर इथं बघा सांकेतिक भाषेमध्ये मोराला काय म्हटलेलं आहे, तर इथं बघा मोराला बेडूक म्हटले आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल? बेडूक हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण काय आहे. 20 किलो भोपळ्यापैकी काही भोपळे 15 रुपये प्रति किलो व उरलेले 20 रुपये प्रति किलो याप्रमाणे विकले. विक्रीतून एकूण 340 रुपये मिळाले तर 15 रुपये प्रति किलो या दराने किती भोपळे विकले हे तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे. आता 20 किलो भोपळ्यापैकी 15 रुपये प्रति किलोने काही भोपळे विकले. ठीक आहे. 15 रुपये प्रति किलोने जर x किलो भोपळे विकले असतील तर 15 किलो भोपळ्यांची किंमत किती झाली? 15x. आणि उरलेले भोपळे म्हणजे जर 20 किलो भोपळ्यापैकी x भोपळे काय केले? 15 रुपये किलोने विकले. म्हणजेच राहिले किती? 20 वजा x भोपळे राहिले. आणि हे भोपळे कितीने विकलेले आहेत? तर 20 रुपये याप्रमाणे विकले. आणि ह्या सगळी ही काय झाली? 15 रुपये प्रति किलो या दरानं x भोपळ्यांची विक्री किंमत झाली. आणि ही उरलेल्या भोपळ्यांची 20 रुपये प्रति किलो या दराने किंमत झाली. हे विकल्यानंतर त्याला किती रुपये भेटलेले आहेत? तर 340 रुपये भेटलेले आहेत. ठीक आहे. आता हे समीकरण भेटल्यानंतर तुम्ही डायरेक्ट सॉल्व करू शकता. 15x अधिक 20 गुणिले 20 किती येतं? 400 वजा 20x बरोबर 340 येईल. ठीक आहे. आता पुढे कसं सॉल्व कराल? हा 15x वजा 20x केल्यानंतर किती येतो? वजा 5x येईल. ठीक आहे. आता हा 400 वजा हा काय येईल? 340 इकडे येईल. आणि 15x बघा तिथं 20x होईल वजा 15x. म्हणजे 20x मधून 15x गेले तर किती राहतात? 5x राहतील. ठीक आहे. 20x मधून जर 15x गेले तर किती राहतात? 5x राहतात. आता पुढे बघा 400 वजा 340. 400 मधून जर 340 वजा केले तर किती राहतात? अर्थातच 60 राहतात. म्हणजेच तुमचं समीकरण काय आलेलं आहे इथं? 60 बरोबर 5x आलेला आहे. म्हणजे हा 5 काय करेल? इकडे भागाकाराला जाईल. 60 भागिले 5 केल्यानंतर किती येतं? 12. म्हणजेच x बरोबर काय आलं? 12. तुम्हाला काय विचारले? 15 रुपये प्रति किलो दराने किती भोपळे? म्हणजे 15 रुपये प्रति किलो याप्रमाणे आपण किती किती किलो भोपळे पकडले होते? तर x भोपळे. आणि ते किती झाले? 12 किलो. म्हणजेच काय झालं? 15 रुपये प्रति किलो दराने 12 किलो भोपळे काय झालेले आहेत? विकलेले आहेत असं तुम्ही इथं म्हणू शकता. ठीक आहे. अगदी फक्त काय केलंय की दोन समीकरणं तयार केलेली आहेत आणि त्या दोघांची ऍडिशन केली की तुम्हाला तुमचं सॉल्व केल्यानंतर उत्तर भेटेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. उन्हाळ्यात वाळू घातलेले 10 पापड वाळायला 20 मिनिटे लागतात तर 10 पापडाला वाळायला किती मिनिट लागतात? 20 मिनिटे लागतात. तर त्याच उन्हात एक पापड किती वेळात वाळेल? बघा आता किती वेळात वाळेल म्हणजे काय की 10 पापड वाळायला जरी 20 मिनिट लागत असतील तर 20 पापड वाळायला पण त्याच उन्हात मिळाल्यानंतर अर्थातच सेम लागणार आहे. कारण ज्यावेळेस ऊन असतं ते सगळीकडे काय असणार आहे? सेम असणार आहे. म्हणजे एक पापड घेतला काय, 10 पापड घेतला काय किंवा 20 पापड घेतले काय, तर तुम्हाला किती वेळ लागणार आहे? अर्थातच 20 मिनिटेच लागणार आहे. तर याला पेपर पेनची पण गरज नाही. फक्त तुम्हाला काय कॉमन सेन्स यूज करायचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. एका शेतामध्ये 5 कोंबड्या, 2 डझन बदके व 10 गायी आहेत तर त्या शेतामधील या कोंबड्या, बदके व गायी यांच्या डोके आणि पायांची बेरीज किती हे विचारलेलं आहे. आता 5 कोंबड्या आहेत. 5 कोंबड्या म्हणजे कोंबड्यांचे डोके किती? 5 अधिक त्याचे पाय, एका कोंबडीला पाय किती असतात? 2. म्हणजेच 5 गुणिले 2 हे काय झालं? कोंबड्यांची संख्या अधिक नंतर पुढे बघा 2 डझन बदके. बदकाला डोकं किती असतं? अर्थातच एक असतंय. म्हणजे 2 डझन, 1 डझन म्हणजे 12. 12 दुनी 24 डोके अधिक पाय किती असतात? 2. म्हणजे इथं गुणिले 2 करणार. पुढे अधिक 10 गायी म्हणताय. गायीला डोकं किती? 1. म्हणजे 10 गायींचे 10 डोके झाले. आणि गायीला पाय किती असतात? 4 पाय. म्हणजेच 10 गुणिले 4 होईल इथं. ठीक आहे. म्हणजेच आता ह्या सगळ्यांची जर बेरीज केली म्हणजे काय येईल तुम्हाला की इथं बघा 5 गुणिले 2 केल्यानंतर किती येतं? 10. 10 अधिक 5 किती येईल? 15.
अधिक इथं 24 गुणिले 2 48 येतं. 48 अधिक 24 करा किती येत बघा. 8 आणि 4 12, 4 आणि 2 6 आणि 1 7. नंतर 10 गुणिले 4 केल्यानंतर 40 येतं. 40 अधिक 10 50 येईल. म्हणजे हा तिन्हीची बेरीज केली तर किती येते बघा. 5 आणि 2 7, 7 आणि 5 12, 12 आणि 1 13. म्हणजे तुमचं उत्तर काय आलेलं आहे 137. तुमचा ऑप्शन असेल ऑप्शन नंबर 3. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं की आपण डोके आणि पाय या सगळ्यांची बेरीज करून घेतलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी गुणोत्तर काढायचे आहे. पहिली रास कोणती आहे 2.4 किलोग्रॅम आणि दुसरी रास कोणती आहे 3600 ग्रॅम. आता किलोग्रामचं ग्रॅम मध्ये कन्वर्जन करताना कितीनं गुणतो आपण 1000 ने गुणतो. ठीक आहे. म्हणजे 2.4 किलोग्रामचे ग्राम करताना काय करावं लागेल 1000 न गुणावं लागेल. म्हणजेच इथं किती येईल 2400 येईल. म्हणजे ह्याचं गुणोत्तर काढायचं म्हणजे काय पहिली रास अंशामध्ये लिहा, दुसरी रास कशामध्ये लिहा छेदामध्ये लिहा. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले. 12 2 24 आणि 12 36 म्हणजे 2-3 हे काय असणार आहे पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी गुणोत्तर असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस गुणोत्तर काढायचं असतं त्यावेळेस ज्या राशी दिलेल्या आहेत त्या राशीला कोणत्या तरी एका युनिटमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं असतं. तुम्ही किंवा याच्यामध्ये ग्रामला तुम्ही किलोग्राम मध्ये कन्वर्ट केलं तरी तुमचं उत्तर येऊ शकतं. पुढचा प्रश्न बघूयात. कलप्पाजवळ 2470 आंबे होते. त्याने एका पेटीत 3 डझन आंबे ठेवून अशा 25 पेट्या विकल्या. आता बघा एका पेटीमध्ये किती एका पेटीमध्ये 3 डझन आंबे म्हणजेच 3 गुणिले 12 36 आंबे झाले. अशा किती पेट्या आहेत तर 25 पेट्या आहेत. ठीक आहे. म्हणजेच पेट्या किती आहेत आता इथं बघा 25 गुणिले 36 होणार. हे काय झाले आंबे झाले 25 पेट्यातील आंबे झाले. उरलेल्या आंब्यापैकी 56 आंबे खराब निघाले. आता हे पहिल्यांदा काढावं लागेल तुम्हाला ह्या दोघांचा गुणाकार. जर 36 गुणिले 25 केलं तर 25 सख 150 येतं आणि 25 त्रिक 75 म्हणजेच इथं 0 आणि 8 इथे येईल 800. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये इथं गुणाकार व्यवस्थित करा. गुणाकारामध्ये इथं येतं 900. ठीक आहे. हे आलं इथं 900 म्हणजेच 25 पेट्यांमधले आंबे किती झाले 900. उरलेल्या आंब्यांपैकी आता हे किती आहे टोटल 2470 आहेत. ठीक आहे. त्याच्यामधले बघा आता 2470 मधले 900 आंबे कुठे गेले 25 पेट्यांमध्ये गेले म्हणजे राहिले किती इथं 1570 राहिले. त्या 1570 आंब्यांपैकी 56 आंबे काय झाले खराब निघाले. म्हणजे 1570 मधून 56 खराब निघलेले आंबे वजा करा. इथं काय येईल बघा 5 आणि 1 6 आणि 1 7 5 म्हणजे 15 14 म्हणजे 1514 आंबे काय राहिले शिल्लक राहिले. तर त्याने काय विचारले त्याने ते टाकून दिले म्हणजे जे 56 आंबे खराब होते ते टाकून दिले तर त्याच्याकडे किती आंबे उरलेले आहेत तर 1514 आंबे उरलेले आहेत असं तुम्ही म्हणू शकता. काय केलं अजून एकदा बघा त्याच्याकडे टोटल किती आंबे आहेत 2470 एवढे आंबे आहेत. ठीक आहे. त्याने एका पेटीमध्ये 3 डझन आंबे भरले. अशा किती पेट्या केल्या तर 25 पेट्या केल्या. म्हणजेच एका पेटीमध्ये जर 36 आंबे असतील 3 डझन म्हणजे किती 36 आंबे तर अशा 25 पेट्यांमध्ये किती झाले 900 आंबे झाले. जर टोटल आंबे किती आहेत 2470 त्याच्यामधून 25 पेट्या भरल्या मग राहिले किती 1570 राहतात. तर ह्या 1570 मधून पुन्हा 56 आंबे काय झाले खराब निघाले त्याने ते काय केले टाकून दिले. जर 1570 मधून 56 वजा केलं तर काय राहतं की 1514 आंबे काय आहेत त्याच्याकडे शिल्लक आहेत असं तुम्ही म्हणू शकता. पुढचा प्रश्न बघूयात. ए चा वर्ग अधिक 5 चा वर्ग बरोबर 13 चा वर्ग तर ए बरोबर किती. अगदी सोपं आहे. ए चा वर्ग अधिक 5 चा वर्ग किती 25 आणि 13 चा वर्ग किती 169. म्हणजेच ए चा वर्ग बरोबर किती 169 वजा 25 करा म्हणजे किती येतं बघा इथे येईल 4 4 4 म्हणजे ए चा वर्ग बरोबर 144 आला तर ए बरोबर किती असणार आहे 12 असणार आहे. अगदी सोपा होता हा प्रश्न. पुढचा बघूयात. x अधिक y बरोबर 21 आहे. x वजा y बरोबर 1 आहे तर 4x अधिक 4y बरोबर किती. अगदी इझी प्रकारचा प्रश्न आहे. फक्त काय करायचं x अधिक y ला काय करायचं 4 न गुणा म्हणजे काय येईल 4x अधिक 4y बरोबर 21 + 84. अगदी काही सेकंदात तुम्हाला हे उत्तर येऊ शकतं. पुढचा प्रश्न बघूयात आपण. एका वर्गातील विद्यार्थी काही रांगेमध्ये बसलेले आहेत. एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत. म्हणजे x जर विद्यार्थी असतील एका रांगेतील विद्यार्थी जर x असतील तर अशा किती रांगा आहेत तर xच रांगा आहेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे एका रांगेतील विद्यार्थी गुणुले
जर हे केलं तर वर्गात एकूण 400 विद्यार्थी आहेत असं तुम्हाला म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता 400 विद्यार्थी आहेत म्हणजेच इथं काय झालं, जर आशे आणि आशे म्हणजे ह्या लाईन मध्ये जर समजा 20 विद्यार्थी असतील तर किती रांगा आहेत, तर 20 रांगा आहेत. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला, 20 गुणिले 20 केल्यानंतर किती येईल, अर्थातच 400 येईल. ठीक आहे. म्हणजेच तुमचं उत्तर काय असणार आहे, 20. म्हणजे बघा ना, एका रांगेमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत. म्हणजे एका रांगेमध्ये 20 विद्यार्थी असतील तर 20 रांगा झाल्या. म्हणजे 20 गुणिले 20 केल्यानंतर तुमचं उत्तर काय येईल, 400 हे तुमचं उत्तर येऊ शकतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. एका गावची लोकसंख्या 4000 आहे. किती आहे, पहिल्यांदा 4000 आहे. ती दरवर्षी 10% वाढते. म्हणजे त्याचा रेट किती आहे, 10%. 2 वर्षांनी म्हणजे n बरोबर किती आहे, 2. तर ती लोकसंख्या किती असेल हे तुम्हाला विचारलेलं आहे. सूत्र काय आहे, जेवढी लोकसंख्या आहे तेवढी घ्या, अधिक 1 अधिक किती टक्के भागिले 100 आणि त्याचा दुसरा भाग करा. ठीक आहे. दुसरा वर्ग करा. म्हणजेच काय, 4000, आता ह्या शून्याला हा शून्य गेला, इथे काय राहिले 4000 गुणिले इथं जर यांनी बेरीज केली तर किती, ती 11/10 आणि 11/10चा वर्ग केल्यानंतर किती येईल, ते 2 वेळा येईल. म्हणजे ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला. म्हणजे राहतंय काय बघा आता याच्यामध्ये, 11 गुणिले 11 किती येतं, 121 येईल, गुणिले 40 होईल. म्हणजे 0, 4, 4 2 8 आणि 4, 4840 एवढी काय असेल, लोकसंख्या असेल असं तुम्ही इथं म्हणू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. फक्त दशांश अपूर्णांकांची बेरीज आणि बेरजेचा प्रश्न आहे. आता बघा, ह्याला फक्त आपण उभ्या पद्धतीने मांडून घ्यावं लागेल. 4 41 आहे, नंतर 4.11 आहे, इथं पॉइंट नाहीये. पुढे बघा 0.41 आहे, 0.41 नंतर काय आहे, 411 आहे, नंतर काय आहे 41.41. म्हणजे काय येईल इथं, 41.41. ह्या सगळ्यांची काय करायची, तुम्हाला फक्त बेरीज करायची आहे. जिथं काहीच नाहीये तिथं आपण पॉइंट लिहून 0 0 लिहू शकतो. इथं पण 0 0 लिहा. आता बघा 1 अधिक 1 2, 2 अधिक 1 किती होईल, 3 होईल, 4 4 8 आणि 1 9 होईल. इथं दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, 1 2 3, 3 आणि 4 किती होईल, 7 होईल. नंतर 4 आणि 5, 5 आणि 4 किती येतं, 9 येतं आणि 4 आहे असं. म्हणजे 497.93 ही काय असणार आहे, तुमची बेरीज असणार आहे. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे PYQचे व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला लगेच पाहता येतील. थँक्यू.